उद्या सकाळी 11 वाजता काँग्रेस कार्यसमितीची बैठक, दुपारी 4 वाजता काँग्रेस केंद्रीय निवडणूक समितीची बैठक। बैठकीत महाराष्ट्रातील उमेदवारांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता। प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे उद्या दिल्लीच्या दौऱ्यावर। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिल्ली दौरा, अजित पवार दिल्लीला जाणार की नाही याबाबत अस्पष्टता। राष्ट्रवादी पक्षाचं नाव आणि चिन्ह कोणाचं, उद्या सुप्रीम कोर्टात सुनावणी। शरद पवारांचा फोटो वापरण्यात अजित पवार गटाला मनाई, कोर्ट काय निर्णय देणार याकडे लक्ष। निवडणूक रोख्यांप्रकरणी 21 मार्चला पुढची सुनावणी, अर्धवट माहिती दिल्यानं कोर्टानं स्टेट बँकेला फटकारलं। उद्योगपती सज्जन जिंदाल यांच्यावरील बलात्काराचा आरोप खोटा, पोलिसांकडून न्यायालयात क्लोजर रिपोर्ट दाखल। 4 जून रोजी 400 पार असं देश म्हणतोय, शक्तीचा विनाश करणारे आणि शक्ती उपासकांमध्ये लढाई। पंतप्रधान नरेंद्र मोदींचं तेलंगणातील सभेत वक्तव्य। मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल ईडीसमोर हजर होणार नाहीत, ईडीनं आज हजर राहण्याचं दिलं होतं समन्स। कोर्टाकडून जामीन मिळाल्यानंतर समन्स का, आम आदमी पक्षाचा सवाल। सीए फाउंडेशन आणि इंटरमिजिएटच्या मे जून महिन्यात होणाऱ्या परीक्षा लोकसभा निवडणुकांमुळे स्थगित। त्या परीक्षांचं सुधारित वेळापत्रक 19 मार्चला जाहीर केलं जाणार। लोकसभा निवडणुकीपूर्वी छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्या अडचणीत वाढ, महादेव बेटिंग ॲप प्रकरणी बघेल यांच्यासह 16 जणांवर गुन्हा दाखल। रशियामध्ये व्लादिमीर पुतिन यांचा पुन्हा एकदा राष्ट्रपती निवडणुकीत विजय, 2030 पर्यंत राष्ट्रपतीपदी राहणार। स्वतंत्र आणि निष्पक्ष निवडणुका न झाल्याचा अमेरिकेचा आरोप। बस्तर द नक्षल स्टोरी या चित्रपटाला प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद, चित्रपटाची एकूण कमाई 2.5 कोटींवर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।